तर आमची विनंती एकनाथ शिंदेला जिला राहणार आहे की रामटेक सीट ही भारतीय जनता पक्षाला द्यावी, ही मागणी आमची आहे। पण आता शेवटी कुठेतरी कोणाला तरी मागे यावं लागणार आहे, पण आम्ही याच्यात फार वाद घालणार नाही आहे। पण मला वाटतं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा साधारण 2-3 दिवसात निर्णय होईल आणि जसे जसे टप्पे पुढे जातील बाकी निर्णय होतील। पण फार वाद नाही आहे, असा काही टोकाचा वाद आहे, काही होणारच नाही आहे असं नाही आहे। शांतपणे सारा चालू आहे। काही उमेदवाराचा निर्णय व्हायचा आहे तोही होणार आहे। निवडणूक आयोगाने हिंसामुक्त निवडणुकी संदर्भात फार बोललेलं आहे। महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसातून ज्या वळणावर जात आहे, दोन पक्ष असे आहे जे एका समोरासमोर फुटल्यामुळे त्यांचे दोन गट समोरासमोर उभे आहेत। महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची जास्त जबाबदारी यंदा निवडणुकीमध्ये आहे। हो, मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी, माझ्यासहित सर्वांनी, सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी आपापल्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगून या महाराष्ट्राला जे संस्कार संस्कृती आहे, महाराष्ट्र कधी कुठल्या राज्यामध्ये आतापर्यंत हिंसा प्रवृत्ती निवडणूक लढला नाही आहे। महाराष्ट्राचं जे आतापर्यंतचं इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणेच आपण काम करू। आपण या महाराष्ट्रामध्ये काही गालबोट लागेल, या महाराष्ट्रामध्ये कुठे काही हिंसा होईल, काही पोलीस बळाचा वापर करावा लागेल, अशा कुठल्याही घटना महाराष्ट्रात होऊ नये यांची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ, इतरही पक्ष घेतील। मला वाटतं ही निवडणूक अत्यंत खिलाडू वृत्तीने, अत्यंत स्पोर्ट्समॅनशिप वृत्तीने लढावी आणि कुठेही व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळून लढावी असं मला वाटतं। TV9 मराठीचा ओपिनियन पोल आला, त्यात महायुतीला महाराष्ट्रात 28 जागा दाखवत आहेत, तर 20 जागा महाविकास आघाडीला। सर्व ओपिनियन पोल मध्ये महाविकास आघाडीला कमी जागा आहे आणि तुम्हाला जास्त जागा आहे। C24च्या पोलमध्ये पडते। मी आपल्याला एकच सांगेल, आजचा सर्वे काही फ्लक्च्युएट दिसतोय, पण जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये येईल, निवडणुकीचे फॉर्म भरले जातील आणि ॲक्च्युअल आम्ही बूथवर प्रचाराला सुरुवात करू। आम्ही ठरवलं आहे या महाराष्ट्राचे 97,125 बूथवर आम्ही जी संघटना बांधली आहे त्या संघटनेची क्षमता आमची अशी आहे। आमच्या सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो। जी संघटना बांधली गेली आहे ती संघटना शक्ती आमच्याकडे जी आहे त्या शक्तीच्या आधारावर आम्ही प्रत्येक बूथ 51% जिंकू। महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही 51% कशी मतं मिळतील याकरता भारतीय जनता पार्टी काम करणार आहे। शेवटी ज्या ठिकाणी आम्ही लढतो त्या ठिकाणी अजितदादा, एकनाथ शिंदेजी आणि महायुती ज्या ठिकाणी ते लढतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मदत करणार आहे। शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातली निवडणूक आहे आणि आम्ही कुठेही गाफील नाही, आमची संघटना गाफील नाही, आमचे नेते गाफील नाही, आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही, आम्ही अत्यंत बूथवर जाऊन निवडणूक लढणार आहे, बूथवरची लढाई करणार आहे। सावंतवाडी साहेब, गेल्या वेळेला 4 टप्प्यात झाली, यावेळेला 5 टप्प्यात निवडणूक होते आणि थोडा डिले होता, उष्णतेची तीव्रता थोडी जास्त राहील गेल्या वेळेला। आता मला वाटतं निवडणूक आयोगाने एकदा निर्णय घेतला त्यावर टिप्पणी करणं काही योग्य नाही। जयंत पाटील असं म्हणाले की एका पक्षाच्या सोयीसाठी 7 फेजमध्ये होते निवडणूक, ती 5 फेजमध्ये होऊ शकली असते। असं आता निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे जयंत पाटलांना किती शोभतंय मला माहिती नाही। सर, हिंदी में जानना चाहेंगे, अभी भी चुनाव के आ गए हैं, उसके बाद भी अभी तक महायुति की सीटों का बंटवारा नहीं हो पाया। जल्दी ही महायुति के सीटों का बंटवारा होगा। 2-3 दिन में सारा चित्र स्पष्ट होगा। जैसे जैसे फेज सामने जाएंगे वैसा वैसा मुझे लगता है कि निर्णय होगा। अभी पहले फेज में जहाँ तक रामटेक, भंडारा, गोंदिया, गढ़चिरौली है, तो ये तो भंडारा हमारे पास ही है, गढ़चिरौली हमारे पास ही है, हम उसका निर्णय करेंगे। रामटेक में हमने कहा है कि वो सीट हमको मिले, लेकिन अभी एकनाथ शिंदे जी के साथ हमारी बातचीत चल रही है, वो निर्णय करेंगे, पॉजिटिव निर्णय करेंगे ऐसा मुझे लगता है। जहाँ तक वर्धा हमारे पास डिक्लेयर हो चुका है, चंद्रपुर डिक्लेयर हो चुका है, साधारण ये पहले 2 टप्पे के इसमें मुझे लगता है सारे निर्णय हो चुके हैं। आगे के जो है वो भी 25 मार्च तक सारे सीटों का क्लॅरिफाय हो जाएगी। साहेब, आपण 25 तारखेपर्यंत चित्र क्लिअर होईल म्हटलं, पहिल्या फेजमध्ये एकच राज्यातली जागा आहे ती रामटेक, की जिथला किडा आपला सुटलेला नाही, त्याबाबत अजून लवकर निर्णय। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये आमच्या महायुतीची बैठक होत आहे। रामटेक सीट आम्ही मागितली आहे,
रामटेक सीटमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचं प्रस्थ आहे. बूथपर्यंत आमचं काम आहे. शिंदेजींनी मोठं मन करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. पण आता शेवटी जे काही महायुतीची बैठक होईल त्यामध्ये जो अंतिम निर्णय होईल तो मान्य राहील. पण आम्ही ही सीट मागितली आहे. काही ठिकाणी आम्ही मागितली आहे, काही ठिकाणी त्यांनी मागितली आहे. जशी आम्ही बारामतीची सीट भाजपची होती ती आम्ही अजित पवारजींना दिली आहे. काही सीट आम्ही मागतो आहे, काही सीट ते मागतात आहे. पण मला वाटतं की सायझेबल आणि सर्वांचं सन्मान राखून वाटप होणार आहे. कोणी कुठे दुखवणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा पक्ष घेणार आहे. रामटेक आपल्या वाट्यावर आली तर उमेदवाराच्या नावावर काही शिक्कामोर्तब आपल्याकडून मग आता एकदा रामटेक आमच्याकडे जर आली तर आमचे ऑब्झर्व्हर जातील आणि एक 100-150 लोकांचं हिअरिंग घेतील आणि त्यानंतर जो काही उमेदवार निर्णय करेल केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड तो निर्णय होईल. तो